टॉप 25 बातम्यांवर। राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर, नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असल्याची शिंदेंची माहिती। खारघर येथील डोंगर रांगात फिरायला गेलेल्या 5 लोकांना करण्यात आलं रेस्क्यू, खारघर गोल्फ कोर्स मागील डोंगरावरची घटना। सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये पावसाचं थैमान, अकलूज येथील अकलाई मंदिरात शिरलं होतं पाणी। सांगलीच्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील येरळा नदी दुथडी भरून वाहते, तर वाझर बंधाराही तुडुंब, त्याचीच ही दृश्य। सोलापूरमधील माळशिरस तालुक्यात मुसळधार पाऊस, माळीनगर अंतर्गत असणाऱ्या संग्रामनगर भागातील अनेक घरात नीरा नदीचं पाणी शिरलं। माळशिरस तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका, दहिगाव पुलावर 4 ते 5 फूट पाणी आलं। मागील 10 दिवसात 256 मिलीमीटर पावसाची नोंद, तालुक्यातील बहुतांश बंधारे पाण्याखाली। सोलापुरातील नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावीत रस्ता बंद, नीरा नदी समोर पुलावर आल्यानं कुरभावीतील नागरिकांना एनडीआरएफच्या टीमनं सुरक्षित काढलं बाहेर। सोलापुरात यंदाच्या वर्षी मे महिन्यात तब्बल 6 पटीनं जास्त पाऊस बरसला। मे महिन्यात 13 दिवस पडलेल्या पावसात तब्बल 171.4 मिलीमीटर पावसाची नोंद। इंदापूर तालुक्यातील संसर, त्याचबरोबर हिंगणेवाडी गावाला पावसाचा फटका, मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। महाबळेश्वरच्या मेंढा नदीवरील लिंगमळा धबधबा मे महिन्यातच फेसाळला, धबधब्याचा अकराळ विक्राळ रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, मुसळधार पावसानं नदी नाले व्हायला सुरुवात। मुसळधार पावसानं चिपळूणमध्ये शेतजमिनी पाण्याखाली, मिरजोळीमध्ये रस्त्यावर पाणी आल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा, अनेक ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर। कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार कायम, 6 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फूट 5 इंच इतकी। उजनी धरण परिसरात पावसाच्या जोरदार सरी, मागील 12 तासात झालेल्या पावसानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत 6.61% पाणी वाढ। महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक, अलमट्टी धरणात तब्बल 52,650 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात 170 मिलीमीटर पावसाची नोंद, 131 मंडळात तब्बल 43 मिलीमीटर पाऊस, जवळपास 800 हेक्टरवर पिकांचं नुकसान, पावसाचा खरीप पेरणीवर होणारा परिणाम। नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान, कांदा पिकात पाणी साचल्यानं कांदा सडून मोठ्या प्रमाणात नुकसान। मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं लातूर जिल्ह्यात फळबाग आणि पालेभाज्यांना फटका, कोथिंबीर, टरबूज पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ, पोलीस आरोपींची आणखी सखोल चौकशी करणार। आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून माहिती समोर। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर पोलीस कोठडी घेऊ शकतात वाढवून। आणि आता नजर